तर आज आपण पाठ दुसरा जो आहे संख्यावरील क्रिया आणि विभाज्यता याच्यावर आपण सर्व पाठ पाहिलेला आहे. याच्यातले सगळे उदाहरण आपण पाहिलेले आहेत, कसोट्या पाठ केलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वांनी याच्यावर काही दिलेले उदाहरण पण तुम्ही सोडवलेले आहेत. सोडवलेत ना? हो. तर आज आपण जे काही सोडवण्यासाठी आपण उदाहरण दिलेले आहेत ते सर्व उदाहरणं आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. या पाठावर दिलेल्या सर्व कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. तर या पाठावर दिलेले जे उदाहरण आहेत सरावासाठी आणि हे सरावासाठी दिलेले उदाहरण आपण एक एक उदाहरण आपण आता पाहणार आहोत. तुम्ही सर्व वहीमध्ये सर्वांनी सोडवलेले आहेत आणि सोडवलेले काही तुमचे चुकले पण आहेत आणि काही बरोबर आलेले आहेत. तर आपण सर्वच प्रश्नांचे आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर पहिलं उदाहरण काय बघा, 5225 गुणिले 76 गुणिले 98 गुणिले 9 या संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. तर आपल्याला आता एवढ्या संख्यांचा गुणाकार करायचं म्हणल्यानंतर परीक्षेमध्ये वेळ होतो, म्हणून यासाठी सोपी पद्धत काय वापरायची, आपण एकक स्थानावरचे जे अंक आहेत ते आधी लिहून घ्यायचं आणि त्यांचा गुणाकार बघायचा. एकक स्थानावर अंक काय आहे त्यांच्या 5 गुणिले 6 गुणिले 8 गुणिले 9. आता मला सांगा ह्याचा जर गुणाकार आपण केला तर 6 पंचे 30. मग आता एकक स्थानावर 0 येणार आहे. म्हणजे एकक स्थानावर 0 आलं म्हणजे आता एकक स्थानावर किती पुढे गुणाकार करत जा तुम्ही ते 0च येणार आहे. आता 30 ला जर आपण 8 न गुणलं तर 8 0 0 एकक स्थानावर आलं, बरोबर आहे. तसंच 9 न गुणलं तर 0 ला आता 0च येणार आहे. म्हणजे एकक स्थानावर त्या 0च येणार. काय येणार? एकक स्थानी कोणता अंक येईल मग 0 येणार. कळालं का? हो. तर म्हणजे असं पाहायचं की एखाद्या वेळेस जर 0 आलं एकक स्थानावर तर पूर्ण उत्तराच्याच ह्याला एकक स्थानावर 0 येत असतं. आता खाली संख्या प्रश्न दुसरा काय म्हणलाय की 6,66,666 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही. आता कोणत्या संख्येला भाग जात नाही, आपल्याला संख्या दिल्यात खाली, मग संख्यांचं काय करायचं की आपण कसोट्या बघायच्या. आता 7ची कसोटी काय आहे आपली, आता 7ची कसोटी काय आहे की एकक स्थानावरचा जो अंक आहे त्या अंकाची आपण दुप्पट करायची. म्हणजे ह्या जे आपल्याला इथं 6,66,666 तर एकक स्थानचा अंक काय आहे 6. 6ची दुप्पट काय आहे 12. मग राहिलेल्या अंकातून 12 वजा करायचे आहेत. तर 6तून 2 गेले 4 उरले, 6तून 1 गेला 5, 6 6 6. आता याला काय करायचं की 7 न भाग जाते का बघा. तर या ठिकाणी 7 न भाग जातो, 7 न 63, 3 उरले, 7 5 35, 1 उरला, 7 दुनी 14, 1 उरला, 7 दुनी 14. म्हणजे 7 न भाग जातो, आपल्याला भाग जात नाही हे विचारलंय. म्हणून पुन्हा 11. 11ची कसोटी काय आहे, समस्थान विषमस्थानावरचे अंक आणि समस्थानावरचे अंक यांची जर आपण बेरीज करायची आणि त्यांच्यातला फरक जो आहे तर तो फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीतला असेल तर ती 11 भाग जातो. मग आता बघा 6 6 दुनी 12 आणि 6 18. मग इकडची पण 18च येणार. 6 6 6 दुनी 12 6 18. 18 मधून 18 काढले तर 0 येते, म्हणजे 11ने भाग जातो या संख्येला. तर या ठिकाणी आता आपण 13ची कसोटी काय आहे की एकक स्थानाला 4ने गुणणे आणि राहिलेल्या संख्येमध्ये मिसळणे. मग आता 6ला जर आपण गुणलो तर 6 गुणले 4 6 चोक 24. तर याच्यामध्ये आपण राहिलेल्या संख्येमध्ये आपण 24 मिळवायचे आहेत. 6 4 10 हातच्याला 1, 6 1 7 2 8 9, 6 6 6. आता याला 5 65, 1 उरला, 13 1 13 आणि 3 उरले, 13 39 आणि 13 0 0. म्हणजे याला पण 13 न भाग जात आहे. आता आपण पाहिलो की 7 ने भाग जात आहे, 11ने भाग जात आहे, 13ने भाग जात आहे, पण 4 न भाग जाणार नाही. कारण का, आता तिन्ही संख्या चाललाय म्हणजे एक संख्या आपल्याला भाग जात नाही विचारले, म्हणून 4 न भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे. आता सचिनला राहुल पेक्षा 4 गुण जास्त आहे तर आशिषला राहुल पेक्षा 6 गुण कमी आहेत. तिघांच्या गुणांची बेरीज 148 असल्यास सचिनला किती गुण मिळाले. आता बघा या ठिकाणी काय करायचं की याच्यामध्ये किती जण आहेत, सचिन राहुल आणि आशिष आहे. तर आपण काय करायचं की या ठिकाणी सचिन राहुल आणि आशिष आपण शॉर्टकट मध्ये त्यांचे नाव असं धरूया. एस म्हणजे सचिन, आर म्हणजे राहुल आणि ए म्हणजे आशिष. आता सचिनला राहुल पेक्षा 4 गुण जास्त आहेत. राहुल पेक्षा सचिनला 4 गुण जास्त आहेत म्हणजे x अधिक 4 म्हणजे राहुल हा x आहे. आणि त्याच्यानंतर आशिषला राहुल पेक्षा 6 गुण कमी आहेत. तर या आशिषला राहुल पेक्षा 4 गुण कमी म्हणजे x वजा 6. आणि तिघांच्याही गुणांची बेरीज काय आहे
148 आहे. या तिघांच्या गुणांची बेरीज बरोबर 148 आहे. 148 आहे. तर सचिनला किती गुण मिळाले म्हणलं. आता हे सूत्र आपल्याला भेटलं. ह्याने x अधिक 4 आहे, हा x आहे आणि हा x वजा 6 आहे. का बरं घेतला आपण? तर आपण राहुल पेक्षा सचिनला 4 गुण जास्त होते आणि आशिषला 6 गुण कमी होते, म्हणून आपण अशा पद्धतीने हे घेतलं. ह्याला x धरलं, x अधिक 4 आणि x वजा 6 बरोबर 148 यांची बेरीज. आता यांची बेरीज करू. x x x म्हणजे किती व्हायले? 3x व्हायला लागलेत. 3x आणि आता इथं अधिक 4 आहेत आणि इथं वजा 6 आहेत. मग यांची काय होणार? एक धन आणि एक ऋण आहे, म्हणजे यांची वजा बाकी होणार आणि मोठ्या अंकाचं चिन्ह येणार आहे. म्हणजे 6 मधून 4 गेल्यानंतर किती उरतात? 2 होतात आणि वजा बाकीचं चिन्ह येणार म्हणजे वजा 2 बरोबर 148. आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून 3x घेऊया आपण आणि बरोबर हे 148 आहे आणि इकडचे वजा 2 इकडे येऊन काय होणार? अधिक 2 होणार म्हणजे 3x बरोबर आहे 150. आता x बरोबर आहे 150. इकडे गुणिले 3 आहेत म्हणजे इकडे येऊन काय होणार? 3 5 15 आणि 0. तर x बरोबर आहे किती आलं? 50. x बरोबर आहे 50 आले. मग x कोण होता? राहुल. म्हणजे राहुलचे गुण किती आहेत? 50. आणि आता हा यस काय होता? राहुल पेक्षा 4 गुण जास्त होते म्हणजे याला बरोबर आहे 50 अधिक 4 गुण म्हणजे 54. आणि सचिन आशिषला राहुल पेक्षा 6 गुण कमी होते म्हणजेच हा आशिष आहे आणि याच्यापेक्षा राहुल पेक्षा 6 गुण कमी म्हणजे 50 वजा 6 बरोबर 44. तर सगळ्यांचे गुण आपल्याला कळाले का? मग आपल्याला विचारलं कुणाचं गुण? सचिनला किती गुण मिळाले म्हणले. तर या ठिकाणी सचिन कुठं आहे? इथं आहे. पण सचिनला किती गुण मिळाले? 54 गुण मिळाले. कळालं का हे कसं केलं ते आपण? सूत्र मांडून अगोदर आपण x ची किंमत काढली. x आपल्याला म्हणजे 50 मिळालं. मग हा x अधिक 4 होता म्हणजे 50 अधिक 4 बरोबर 54 आणि हा x वजा 6 होता म्हणजे 50 वजा 6 बरोबर 44. म्हणजे सचिनला 54 गुण मिळाले. पर्याय क्रमांक 3. आता चौथा प्रश्न काय म्हणते बघा. दोन संख्यांची बेरीज 90 आहे व त्यांच्यातील फरक 6 आहे तर लहान संख्या कोण? आता दोन संख्यांची बेरीज किती आहे? 90 आहे. 90 म्हणजे आता आपण काय करूया? 80 ला अगोदर अर्धे अर्धे करू म्हणजे 80 चे अर्धे केले म्हणजे हे 40 आणि हे 40 होतात. 40 आणि 40 किती होतात? 80 होतात. आपल्याला 90 सांगितले म्हणजे आणखी किती कमी आहेत? 10 कमी आहेत. 80 अधिक 10 बरोबर 90. आता 10 मध्ये आपण काय करूया की फरक 6चा आहे म्हणजे या दोन संख्यांमध्ये 6चा फरक ठेवूया. 6चा फरक जर ठेवलं 90 देण्यासाठी तर या ठिकाणी किती येतील मग? 40चे आपण 42 आणि आधी इकडं 48 कारण 8 आणि 2 मध्ये 6चा फरक आहे का नाही? मग 42 आणि 48 जर आपण या ठिकाणी केलं तर 90 यायला लागले. मग अशा दोन संख्यांचा फरक काय आहे? त्यांच्यातील 6 आहे आणि बेरीज काय आहे त्यांची? 90 आहे. यांच्यातला जर फरक काढला आपण 48 आणि वजा 42 तर फरक काय आला? 6 आणि बेरीज काय आली? 90. मग आपल्याला विचारले काय? लहान संख्या. मग लहान संख्या कोणती आहे? 42 आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी आहे. कळालं का तुम्हाला काय केले मी? 90 होते. 90चे अर्धे अर्धे मी केले नाहीत तर 90चं काय केलं मी? 80चे केले अर्धे. 40 केले आणि राहिलेल्या 10चं मग मला 6चा फरक ठेवता आला. तसंही करता येते आपल्याला 90चं पण 10 मध्ये फरक करत असताना आपल्याला काय होतं की लवकर करता येतो. 6चा फरक करायचा म्हणजे 1 2 आणि 1 किती होते? 8 म्हणजे 1 2 आहे आणि 1 8 आहे म्हणजे दोघांमधला फरक आहे 6 आणि बेरीज आहे 10. आता बघा 5 फुल्ली 7 5 8 7 दिलेल्या संख्येत फुल्लीच्या ठिकाणी कोणता अंक घेतला असता दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता पर्यायामध्ये आपल्याला हे संख्या दिलेल्या आहेत. आता बघा इथं 5 आहे आणि ही फुल्ली आहे 75 87. आता आपण काय करूया? 11 न भाग निशेष जाण्यासाठी म्हणजे 11ची कसोटी आपल्याला माहित आहे. आता बघा 5 आहे आणि ही फुल्ली आहे 75 आणि 87 आणि या ठिकाणी आपल्याला फुल्लीच्या ठिकाणी कोणता अंक घेतला तर 11 न निशेष भाग जाते. 11ची कसोटी काय आहे की हे जे विषम स्थानावरचे आहेत अंक यांची बेरीज करायची आहे आणि ह्या समस्थानावरची एक बेरीज करायची आपल्याला. अगोदर विषम स्थानावर 3 अंक आहेत आपण बघायचं. 7 आणि 5 12 आणि 12 आणि 8 किती होतात? 20. तर यांची बेरीज येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता बघा हे 7 आणि 5 किती? 12. 12 मध्ये आणखी किती मिसळायचे म्हणजे 20 येतील?
12 मध्ये 8 जर मिसळले तर 20 येतात. मग आता 8 येण्यासाठी म्हणजे इथं अंक आपल्याला 8 पाहिजे. आपल्या पर्यायामध्ये आहे का 8? आहे, 8 आहे. पण पर्याय 12 आपल्याला 11 निशेष भाग जाणं म्हणजे 11ची कसोटी आपल्याला माहित आहे. 11ची कसोटी अशी आहे की समस्थानावरचे अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरच्या अंकांची बेरीज केली असता त्यातील फरक 0 असेल किंवा 11च्या पटीतला असेल तर त्याला 11ने निशेष भाग जातो. म्हणून आपण काय केलं, अगोदर विषम स्थानावरच्या अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याकडे 20 आली आणि ह्या समस्थानावरच्या अंकांची बेरीज करत असताना 12 आले होते आणि आता 20 येण्यासाठी 12 मध्ये आणखी 8 मिसळल्या तरी 20 येतात म्हणजे फरक 0 येण्यासाठी. म्हणून या ठिकाणी 8 हा अंक घेतला जातो. आता 6वा प्रश्न काय की रोहितने विराटपेक्षा 25 धावा जास्त केल्या तर राहुलने रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या. तिघांच्या धावांची बेरीज काय आहे? 258 असल्यास राहुलने केलेल्या धावा किती? आता या ठिकाणी आपण जसं वरचं पाहिलं तसंच पद्धतीचं गणित आहे. या ठिकाणी कोण कोण आलेले आहेत? रोहित, विराट आणि राहुल. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहून घेऊया. रोहित, विराट आणि राहुल. आता काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? रोहित विराट पेक्षा 25 धावा जास्त केल्या. रोहितनं विराट पेक्षा, ह्या विराट पेक्षा रोहितनं किती धावा जास्त केल्या? 25. x अधिक 25 म्हणजे विराटनं x केल्या म्हणजे रोहितनं विराट पेक्षा 25 धावा जास्त केल्या. आणि तर राहुलने रोहित पेक्षा 2 धावा कमी केल्या. राहुलने रोहित पेक्षा 2 धावा कमी केल्या. विराट पेक्षा 2 धावा कमी केल्या असता तर x वजा 2 केलो असतो आपण. पण त्यांनी काय सांगितलं की रोहित पेक्षा 2 धावा कमी केल्या. रोहितचे गुण धावा किती आहेत? x अधिक 25 आहेत. मग राहुलच्या 2 कमी म्हणजे किती राहतील? x वजा नाही, कारण x अधिक 23. कारण हा x अधिक म्हणजे हा x पेक्षा विराट पेक्षा 25 न जास्त होता ना हा. मग हा विराट पेक्षा जर 2 धावा कमी केल्या असता तर x वजा 2 आलं असतं. पण रोहित पेक्षा 2 धावा कमी म्हणजे 25 पेक्षा कमी 2 न घ्यायचं म्हणजे त्याला x अधिक 23 करायचं. बरोबर आहे? मग आपल्याकडे सूत्र जमलेलं आहे. आणि या तिघांच्या धावांची बेरीज किती आहे? 258 आहे. तर बघा या ठिकाणी आपण करूया x अधिक 25 अधिक x अधिक x अधिक 23. आता या सर्वांच्या धावांची बेरीज किती आहे? 258 आहे. आता आपल्याला सूत्र मिळालं हे x हे x हे x किती झाले? x हे 3x. आता अधिक हे 25 आणि हे 23. 25 आणि 23 किती झाले? 48 बरोबर 258. मग आता 3x बाहेर घेऊ बरोबर 258 वजा 48. मग 3x बरोबर आहे 58 मधून 48 गेले 10 राहिले 210. तर मग आपल्याला काय करावं लागेल? x ची किंमत काढण्यासाठी x बरोबर आहे 210 भागिले 3. 3 7 21 म्हणजे x बरोबर आहे किती आले? 70. तर ह्या कुणाच्या धावा आहेत? ह्या x म्हणजे 70. विराटनं किती केल्या? 70 धावा केल्या. आता विराट पेक्षा रोहितनं 25 धावा जास्त केल्या होत्या. विराट पेक्षा 25 धावा जास्त म्हणजे 70 अधिक 25 किती झाले? 95. त्या कुणाच्या धावा आहेत? 95 रोहितच्या आहेत. आणि आता राहुलच्या काय आहेत? राहुलनं रोहित पेक्षा 2 धावा कमी केल्या होत्या. आता रोहितच्या 95 होत्या म्हणजे याच्या किती धावा कमी आहेत? मग आता ह्या 95 मधून 2 वजा करायचे आहेत. 95 वजा 2 93. लक्षात आलं मी काय केले ते? इथे या ठिकाणी काय म्हणलं की विराट पेक्षा रोहितनं 25 धावा जास्त केल्या आणि राहुलनं रोहित पेक्षा 2 धावा कमी केल्या होत्या. मग इथं आपण x वजा 2 घेतलं नाही कारण विराट पेक्षा 2 धावा कमी म्हणलं असतं तर x वजा 2 केलं असतं. पण रोहित पेक्षा 2 धावा कमी होत्या म्हणजे x या ठिकाणी अधिक 23. 25 पेक्षा 2 न कमी घ्यायचं म्हणजे 23 घ्यायचे. x अधिक 23. मग आपण काय केलं की सूत्र 258 धावा या ठिकाणी आपण सूत्रामध्ये या पद्धतीने x ची किंमत 70 काढली म्हणजे विराटच्या धावा 70 काढल्या. रोहितच्या 70 अधिक 25 म्हणजे 95 कारण रोहित पेक्षा राहुलनं 2 धावा कमी केल्या होत्या म्हणून ह्याच्या 95 होत्या रोहितच्या म्हणून 95 मधून 2 काढले 93. आपल्याला गणितामध्ये कोणाच्या विचारल्या धावा? तर राहुलने केलेल्या धावा किती म्हटलेल्या आहेत? तर या ठिकाणी आपल्या राहुलच्या धावा किती आलेल्या आहेत? 93. पर्यायामध्ये कुठं आहे? 93. डी हा पर्याय आहे. आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे
गुणाकार तुम्हाला तर सर्वांना येतोच. तर या ठिकाणी आपला पर्याय काय येतो की 1628 गुणिले 98 केल्यानंतर 1,59,524 या ठिकाणी याचं उत्तर येते. मग पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे.